नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. तर पद्म पुरस्कार 2026 हे जाहीर झालेले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातून किती जणांना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परीक्षेसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्सचा हा टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर पद्म पुरस्कार 2026 बद्दल पहा. यामध्ये जो आहे भारतरत्न दिला जातो, पद्मविभूषण दिले जातात, पद्मभूषण दिले जातात, पद्मश्री दिले जातात. तर पद्म पुरस्कार 2026 बद्दल जे आहेत ते एकूण 131 जणांना जाहीर झालेला आहे. यामध्ये पद्मविभूषणचे पुरस्कार आहेत ते आहेत 5. 5 जणांना जाहीर झालेला आहे. पद्मभूषण पुरस्कार 13 जाहीर झालेले आहेत आणि पद्मश्री पुरस्कार 113 जाहीर झालेले आहेत. आणि पद्म पुरस्कार 2026 बद्दल जे आहे विशेष म्हणजे 19 महिलांना हा जाहीर झालेला आहे आणि 16 मरणोत्तर पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. तर यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, श्री धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. पद्मविभूषण त्यांना मिळालेला आहे. तर पद्मविभूषण पुरस्कार जे आहे ते 5 जणांना जाहीर झालेले आहेत. ते आपण सविस्तर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी करंट अफेअर्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटेंट जर आवडत असेल तर नक्की एक लाईक करा. तर पहा, अभिनेता धर्मेंद्र यांना त्यांच्या कला क्षेत्रातील गौरवाबद्दल पद्मविभूषण या सन्मानाने गौरवण्यात आला आहे. धर्मेंद्र यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे. चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर नंतरचे जे आहेत व्ही.एस. अच्युतानंदन यांना पद्मविभूषण जाहीर झाले आहे. तर केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांना पब्लिक लाईफ या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर नंतरचे जे आहेत पी. नारायण यांना पद्मविभूषण मिळालेला आहे, जाहीर झाला आहे. पी. नारायणबद्दल विशेष माहिती पहा. पी. नारायण यांना त्यांच्या शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 2025 चा प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्कार. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 2026 तर यांना पी. नारायण यांना त्यांच्या शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 2026 चा प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारकडून दिला जाणारा हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो असाधारण सेवेसाठी दिला जातो. नंतरचे जे आहेत एन राजम. तर एन राजम यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. तर एन राजम यांना 2026 चा प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील व्हायोलिन याबद्दल त्यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या सर्वोच्च योगदानासाठी कला क्षेत्रातील या दिग्गज कलाकाराला उत्तर प्रदेशातून हा सन्मान मिळाला आहे. तर या उत्तर प्रदेशचे आहेत. पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. नंतर पहा, के. टी. थॉमस यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. टी. थॉमस यांना 2026 मध्ये भारत सरकारने सार्वजनिक व्यवहार पब्लिक अफेअर्स या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. केरळमधील थॉमस हे सामाजिक राजकीय बाबींवरील त्यांच्या ठाम मतांसाठी आणि निःपक्षपाती कायदेविषयक कारकिर्दीसाठी ओळखले जातात. आता पहा, पद्मविभूषण पुरस्कार विजेते जे आहेत 5 जणांना जाहीर झाला आहे. तर यामध्ये जे आहेत धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोपरांत मिळालेला आहे कला क्षेत्रामध्ये. के. टी. थॉमस आणि हे आहेत महाराष्ट्राचे. के. टी. थॉमस यांना पब्लिक लाईफमध्ये मिळालेले आहेत, हे आहेत केरळचे. एन राजम कला क्षेत्रामध्ये मिळालेला आहे, या आहेत उत्तर प्रदेशच्या. पी. नारायण यांना साहित्य आणि शिक्षा या क्षेत्रामध्ये मिळालेला आहे, हे आहेत केरळचे. व्ही.एस. अच्युतानंदन यांना मरणोपरांत मिळालेला आहे. तर यामध्ये पब्लिक लाईफमध्ये यांना मिळालेला आहे, केरळचे आहेत हे. तर पद्मभूषण पुरस्कार विजेते जे आहेत एकूण 13 जणांना जाहीर झालेला आहे. यामध्ये अलका याग्निक यांना कला क्षेत्रामध्ये जाहीर झाला आहे, या आहेत महाराष्ट्राच्या. नंतर भगतसिंह कोश्यारी पब्लिक लाईफमध्ये जाहीर झाला आहे, उत्तराखंडचे आहेत. कलीपट्टी रामासामी पलानीस्वामी चिकित्सा या क्षेत्रामध्ये जाहीर झाला आहे, तामिळनाडूचे आहेत. मामुटी तर मामुटी यांना कला क्षेत्रामध्ये जाहीर झाले आहेत, केरळ या राज्याचे आहेत. डॉक्टर नोरी दत्तात्रेयुड्डी यांना चिकित्सा या क्षेत्रामध्ये जाहीर झाले आहेत, USA चे आहेत. तर नंतर
पियुष पांडे मरणोपरांत जाहीर झाला आहे कला क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे आहेत. SKM महिलानंदन यांना सामाजिक कार्यामध्ये जाहीर झालेले आहेत तामिळनाडूचे आहेत. शतावधानी आर गणेश यांना कला क्षेत्रामध्ये कर्नाटकचे आहेत. शिबू सोरेन यांना मरणोपरांत मिळालेला आहे पब्लिक लाईफमध्ये झारखंडचे आहेत. तर उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रामध्ये जाहीर झालेले आहेत महाराष्ट्राचे आहेत. VK मल्होत्रा यांना मरणोपरांत मिळालेला आहे जाहीर झाला आहे. पब्लिक लाईफमध्ये मिळालेला आहे दिल्ली या राज्याचे आहेत. वेलापल्ली नटेसन यांना पब्लिक लाईफमध्ये जाहीर झाला आहे केरळचे आहेत. विजय अमृतराज खेळामध्ये जाहीर झाला आहे USAचे आहेत. तर महाराष्ट्रातून कोणाला हा पद्म पुरस्काराने जाहीर झाला आहे सन्मान मिळालेला आहे पहा पद्मविभूषणचा पुरस्कार मिळालेला आहे जाहीर झाला आहे. धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर मिळालेला आहे कला या क्षेत्रामध्ये. तर नंतरचे आहेत पद्मभूषण पुरस्कार जो आहे तो अलका याग्निक यांना कला क्षेत्रामध्ये, पियुष पांडे मरणोत्तर यांना कला क्षेत्रामध्ये, उदय कोटक यांना व्यापार व उद्योग क्षेत्रामध्ये हा जाहीर झाला आहे. तर नंतर पद्मश्री हा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये पहा डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय सेवा या क्षेत्रामध्ये, अशोक खाडे यांना व्यापार व उद्योग क्षेत्रामध्ये, तर भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रामध्ये, जनार्दन बाबूराव बोथे यांना सामाजिक कार्यामध्ये, तर पद्मश्री जुजरवासी यांना विज्ञान व अभियांत्रिकीमध्ये, माधवन रंगनाथन यांना कला क्षेत्रामध्ये, रघुवीर तुकाराम खेडकर यांना कला क्षेत्रामध्ये, तर रोहित शर्मा यांना क्रीडा क्षेत्रामध्ये हा जाहीर झाला आहे. नंतर सतीश शहा मरणोत्तर यांना कला क्षेत्रामध्ये, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार व उद्योग क्षेत्रामध्ये, श्रीरंग देवबा लाड यांना शेती या क्षेत्रामध्ये. तर हे आहेत महाराष्ट्रातून मिळालेले पुरस्कार. एकूण 15 जणांना जाहीर झाले आहेत महाराष्ट्रातून आणि जे आहेत पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार एकूण 131 जणांना जाहीर झाले आहेत. तर महाराष्ट्रातून तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे 15 जणांना जाहीर झाला आहे आणि देशामध्ये जो आहे 131 जणांना जाहीर झाला आहे पद्म पुरस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. एकतरी परीक्षेमध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न बघायला भेटेल. तर मग कंटेंट जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.